प्रलंबित असलेल्या शेतजमिनीचा निकाल देण्यासाठी 55,000ची लाच स्वीकारताना पंढरपूर येथील उपविभागीय कार्यालयातील महसूल सहाय्यक आणि शिपायाला रंगेहात पकडले। ही कारवाई आज संध्याकाळी उपविभागीय कार्यालयात करण्यात आली। या प्रकरणी महसूल सहाय्यक किशोर भगवान मोहिते आणि शिपाई नितीन शिवाजी मेटकरी यांच्यावर लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या अधिकाऱ्यांनी कारवाई केली। येथील तक्रारदाराच्या शेतजमिनी संदर्भात येथील उपविभागीय अधिकारी कार्यालयात तक्रार दाखल होती। यावर तक्रारदाराच्या बाजूने निकाल देण्यासाठी किशोर मोहिते 60,000 रुपयांची मागणी केली। तडजोडी अंती 55,000 रुपये स्वीकारण्याचे मान्य केले। त्यानुसार संध्याकाळी प्रांताधिकारी कार्यालयामध्ये रोख 55,000 रुपये स्वीकारताना नितीन शिवाजी मेटकर याला रंगेहात पकडण्यात आले। 8 दिवसांपासून लाचलुचपत विभागाच्या अधिकाऱ्यांनी सापळा रचला होता। 13 ते 17 जानेवारी दरम्यान आरोपी लाचलुचपत विभागाच्या अधिकाऱ्यांना गुंगारा देत होते। सायंकाळी अखेर 6च्या सुमारास स्वतःच्याच कार्यालयात लाच स्वीकारताना सापडले। या प्रकरणी पंढरपूर शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून आरोपींना अटक करण्यात आली आहे। लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे पोलीस निरीक्षक गणेश पिंगुवाले यांच्या पथकाने ही कारवाई केली। ताज्या बातम्या पाहण्यासाठी प्राईम महाराष्ट्र न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा।